याचिका दाखल करणार नाही करू द्या ना, कधी केली ती माहिती आहे ठीक आहे ना, ती केली असेल तर आमचे तिथं लोक वकील बांधव आहेत, हायकोर्टात आहेत, मुंबईच्या माननीय सुप्रीम कोर्टात आहेत, जे खंडपीठ आहे संभाजीनगर, ज्या त्या सगळ्या ठिकाणी आम्ही आमची वकील बांधवाची टीम आहे. कायदेशीर जिथं जिथं आम्हाला रस्त्यावरची किंवा कायद्याची लढाई लढायची असेल त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही सक्षम आहेत, लढा उभारतो. आणि मला वाटतं याच्या अगोदरही मंगेश ससाने वगैरे काही लोक आहेत ना, ते या शिंदे समितीच्या आणि या प्रमाणपत्राच्या त्यावेळेसही त्यांनी चॅलेंज केलं, तेही चालू आहे. तिथं आमचं कॅवेट आहे, इथं सुद्धा कॅवेट आहे. कालच्या GR ला सुद्धा त्यांनी चॅलेंज केलंय, तर काल माननीय हायकोर्टाने त्यांना एक याचिका फेटाळली. त्याच्यामुळे आता ते त्यातून योग्य बोध घेऊन बाकीच्या याचिका मागं घेतील असं त्यांना आम्हाला वाटतंय, किंवा नाही झालं तर कोर्टातली लढाई सुद्धा आम्ही लढायला सक्षम आहे. प्राध्यापक 47,000 नोंदी मिळाल्याचं देखील मराठा क्रांती मोर्चाने नाही, ते कदाचित त्यांची चुकीची माहिती असावी. आपल्याच बीडला 1,65,000 प्रमाणपत्र मिळाल्याचं प्रशासनाने सांगितलं, आणि काहीतरी मला वाटतं तो आकडा 2-2.5 लाख काहीतरी नोंदी मिळाल्याचं प्रशासनाचं पत्र आहे. मग हे असे लाखे साहेबाला किंवा त्या बाकीचे जे कोणी आरोप करते त्यांनी जरा खोलात जाऊन माहिती घेतली पाहिजे. चुकीचे आणि एक संभ्रम निर्माण करण्यापेक्षा चर्चा करून समन्वयाने प्रशासनासोबत चर्चा करून त्यांनी हे नक्की आकडा सांगितला पाहिजे. पण मला वाटतं कोंढरे साहेबांनी तो आकडा सांगितलाय, बाकीच्या सगळ्या लोकांनी सांगितलाय. पण आता सरकारने यावर स्पष्टीकरण करावं. सरकारनं तर मनोज दादाला वेळोवेळी सांगितलंय की 58 लाख नोंदी या 2 वर्षात निघाल्यात, असं सरकारचे प्रतिनिधी या मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये दोन्ही वेळेस त्यांनी सांगितलेलं आहे. नाना, काय सांगाल? मराठा क्रांती मोर्चाने जरांगे पाटलांना खुलं आव्हान दिले, नव्या GR नुसार एक तरी पूर्वी प्रमाणपत्र मिळवून दाखवा असं आव्हान दिलं. नाही, नव्या GR नुसार आता कालच तिथं आम्ही अंतरुळला गेलो होतो. दादानी सुद्धा बरेच प्रमाणपत्र दिलेत. आता तुम्ही प्रशासनाकडून माहिती घ्या ना, आणि मनोज दादाला कशाला मागतात? त्यांनी सरकारला मागावं, विखे पाटलांना मागावं. मनोज दादा कोण आहेत? मनोज दादा त्यांच्या आमच्यासारखे आंदोलकच आहेत. त्यांनी लढा उभा केलाय आणि सरकारने त्यांना शब्द दिलाय. त्याच्यामुळं त्या बाबतीमध्ये सरकारला प्रमाणपत्र मागावे, जी सक्षम यंत्रणा त्या यंत्रणेला मागितले पाहिजेत. आणि क्रांती मोर्चा असेल किंवा मराठा समाज आहे, मनोज दादा, हे आम्ही सगळे एकच आहेत. आमच्यात थोडं वैचारिक मतभेद असतील, त्यांचे मार्ग वेगळे आहेत, आमचे मार्ग वेगळे आहेत. आम्ही त्या विषयावर जास्त बोलणार नाहीत. परंतु क्रांती मोर्चाचे जे कोणी पदाधिकारी आहेत, काल तिथं बैठक घेतली, त्यांनी त्यांच्या पद्धतीने लढा उभा करावा. गेल्या 2 वर्ष झालं मनोज दादांनी स्वतःचा जीव संकटात घालून आणि स्वतः सगळ्या परिस्थितीला तोंड देत हा लढा उभा केलाय. आणि आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत जे मराठ्याला मिळालं नाही ते या 2 वर्षात नक्की मिळालेलं आहे. हे त्यांनी सुद्धा मान्य करावं किंवा समोर येऊन त्यावर चर्चा करावी. गेवराईमध्ये देखील सभा आहे. वारंवार बीडलाच येत आहेत आणि टार्गेट केलं जाते. बीडमधूनच जरांगे पाटील. माझी बीड जिल्ह्यातल्या मराठा समाज, ओबीसी बांधव या सगळ्याला विनंती आहे, हे जे बाहेरून कोण जे येत आहेत ना, तथाकथित ओबीसीचे नेते म्हणणारे, ते मराठा आणि ओबीसी समाजात वाद लावून आणि मराठा आणि ओबीसीतल्या वादावर त्यांना राजकीय फायदा मिळवायचा आहे. आणि त्यांना तिकडं कुठंतरी विधान परिषद असेल किंवा कुठलं तरी अजून काय महामंडळ काहीतरी मिळवायचंय, त्याच्यातून हे त्यांचं चाललंय असं आम्हाला वाटतं. आणि हाकेंची भाषा असेल, नवनाथ वाघमारेंची भाषा अतिशय तुच्छ आणि खालच्या दर्जाची, त्यांना राजकारणातल्या मर्यादा संकेत सगळे ओलांडलेत. त्याच्यामुळं आता मराठा समाजाने ठरवलंय, येणाऱ्या काळात ते जसं बोलतील त्याच्या तोडीस तोड जशाच तसं उत्तर आम्ही द्यायला सुद्धा तयार आहेत. काल परवा त्यांनी कोयत्याची भाषा केली. मग आम्ही सुद्धा त्यांना सांगितलंय, तुम्ही कोयते काढले तर आम्ही सुद्धा तलवारी काढू शकतो. परंतु बीड जिल्ह्यातल्या मराठा, ओबीसी आम्हा सगळ्याला इथं राहायचंय. 18 पगड जातीतल्या सगळ्या बांधवाला आम्हाला बीड जिल्ह्यातल्या इथं राहायचंय. आम्हाला रोज एकमेकाची गरज आहे. त्यामुळे हे बाहेरून येणारे पार्सल आहे, जाणून बजून तुमच्या आमच्यात वाद निर्माण करत असतील तर मराठा असतील, ओबीसी असतील, त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. आणि आपला लढा हा सरकारसोबत आहे, सर्वपक्षीय राज्यकर्त्यासोबत आहे. त्यामुळे आपापसात मराठा आणि ओबीसी यांनी न भांडता सरकारसोबत, प्रशासनासोबत आणि सर्वपक्षीय राज्यकर्त्यासोबत लोकशाही मार्गाने लढावा. परंतु हाकेंच्या भूलथापाला बळी पडू नये किंवा अन्य त्यांचे कोण जे तथाकथित बाहेरचे येणारे ओबीसी नेते त्यांच्या भूलथापाला बळी न पडता लोकशाही मार्गाने त्यांनी त्यांचं आंदोलन करावं. आम्ही आमचं आंदोलन करू. दोन्ही समाजात वाद लावून काल नांदेडमध्ये तशाच घटना घडली, हिंगोलीत घडली, बीडमध्ये आणि महाराष्ट्रात त्यांना अशाच दंगली घडवायच्यात. हाकेंना आणि वाघमारेंना मराठा आणि ओबीसीत दंगली घडवून त्यांना एक महाराष्ट्र अशांत करायचा आहे. त्यामुळे त्यांच्यावर सरकारनं कारवाई केली पाहिजे.